छावा चित्रपट पाहिल्यानंतर मराठा साम्राज्याचं काय झालं याची उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वांना लागली आहे। त्यातूनच माजी पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी संशोधन करून सरसेनापती संताजी यांच्या पराक्रमावर आणि मराठा साम्राज्य वाढवण्यावर पुस्तक लिहिलंय। याविषयी या पुस्तकाचे लेखक शेखर पाटील यांच्याशी संवाद साधलाय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी बघूयात। राज्यासह देशात सध्या छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळते। मात्र छावा चित्रपटानंतर अनेकांना अनेक इतिहासातले प्रश्न पडलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मराठ्यांचं राज्य कसं टिकलं, मराठ्यांचे हे स्वराज्य कसं शाबूत राहिलं, या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे प्रत्येकाला हवी आहेत। याचा शोध घेण्यासाठी माजी पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी सुद्धा काही संशोधन केलेले आहे। आपल्यासोबत सर आहेत। सर, काय वाटते तुम्हाला सगळं हे बघल्यानंतर? काय संशोधन केलं की तुम्हाला असं हे टिकलं असं वाटलं? माझा जन्म मुळे शिवनेरीच्या पायथ्याला जिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्या ठिकाणी झालेला आहे आणि इतिहास हा माझा लहानपणीपासून आवडता विषय होता। विशेष म्हणजे पाठ्यक्रमात वाचताना नेहमी मोगलांचे घोडे पाणी पित नव्हते, त्यावेळेस त्या घोड्यांना मुघल सैनिक विचारायचे की क्यों पाणी नहीं पीता है, तुम्हें क्या पानी में संताजी धनाजी दिखता है क्या, एवढंच फक्त माहीत होतं। छत्रपती संभाजी राजांनी 9 वर्ष 5.5 लाखाच्या औरंगजेबाच्या सैन्याला आणि स्वतः औरंगजेबाला मुंहतोड जबाब दिला, चौफेर लढाया केल्या आणि त्या लढायांच्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला अगदी जेरीस आणलं। म्हणून त्यांनी कपटनीतीने महाराजांना पकडलं आणि पकडून त्यांचा 40 दिवस हलाल करून छळ करून त्यांचा हत्या केली। त्याचा प्रतिशोध किंवा त्याचा बदला कोणी घेतलाय का हे इतिहासामध्ये शोधणं गरजेचं होतं। मी गेल्या 6-7 वर्षापासून याच्यावरती प्रयत्न करत होतो की असं काय झालेलं आहे का। मग एक बाजू अनेक रेफरन्स पुस्तके वगैरे सगळे पाहून ज्या ज्या ठिकाणी औरंगजेबाने लढाया दिल्या, ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांनी औरंगजेबाशी लढाई केल्या, अगदी जिंजी तंजावरपासून ते आदोनी, कर्नाटक, आंध्र प्रदेश, म्हैसूर, बऱ्हाणपूर, सुरत आणि संगमेश्वर, प्रचितगड, रायगड, विशाळगड ह्या सगळ्या गडांवरती जाऊन आलो। ज्या ज्या ठिकाणी लढाया झाल्या त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्याचं एक संशोधनात्मक पुस्तक तयार केलं। याचं उत्तर शंभू राजांच्या क्रूर हत्येचा बदला म्हणजे छावा, जो महाराजांचा छावा, छत्रपती शिवाजी महाराज छावा, त्याच्या क्रूर हत्येचा बदल्याचं उत्तर मिळालं आणि ते आहे बदला घेणारे शूर सरसेनापती संताजी, ज्यांनी 3.5 लाखाच्या औरंगजेबाच्या छावणीत घुसून, त्यांच्या शयन कक्षात घुसून अगदी औरंगजेब सारखे दिसणाऱ्या इस्मांना ठार मारलं, त्यांचे दोन्ही शाम्याने तोडून टाकले आणि त्या शाम्यानाच्या वरती चांद ताऱ्याचे कळस होते, ते कळस कापून ते घेऊन गेले। असा भीम थोर पराक्रम त्यांनी केला। एवढं तुम्ही संशोधन केलंय, काय विशेष वाटलं की एखादं संशोधन भेटायला अवघड झालं किंवा हा सगळा इतिहास काढायला बाहेर अवघड वाटत होता, मात्र कुणी मदत केली आणि हे सगळा ठेवा जो आहे तुम्हाला नंतर सापडला मराठ्यांचा? मूळतः मी क्राईममध्ये सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन सिस्टीम्स आणि मेथड्समध्ये PhD केली आणि आमच्या पोलिसांचा ॲज अ पोलीस अधिकारी म्हणून कुठल्याही प्रकारची घटना घडते त्यावेळेस त्यातलं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही त्या घटनेच्या मुळाशी जातो, तिथली परिस्थिती पाहत असतो, त्याचाच बेस पकडून किंवा ते तत्व वापरून व असं काही इतिहासात घडलेलं आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला। त्याला अनंत अडचणी आल्या, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळं, फिरल्यामुळं आणि तिथल्या लोकांना भेटल्यामुळं जवळजवळ 250 साहित्य रेफरन्स ग्रंथ, संदर्भ ग्रंथ याचं परीक्षण केलं आणि त्यातून बऱ्याचशा नवीन गोष्टी उघडकीस आल्या। इव्हन दिल्लीमध्ये सुद्धा बऱ्याचशे जे औरंगजेबावरती लिहिलेली पुस्तकं आहेत, दरबारी वृत्तांकन पत्र आहेत किंवा राजपुतांना गेलेली पत्र आहेत, या सगळ्यांचं हे काढणं म्हणजे त्याचं सार काढणं फार अवघड होतं, परंतु एक मला तो छंद होता आणि अशा प्रकारचा शंभू राजांच्या क्रूर हत्येचा बदला घेणारा कोणीतरी आहे हे सगळ्यांना कळावं हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश होता। तुम्ही इतिहास अभ्यासक आहात, अनेक इतिहास दडून ठेवला असं म्हटलं जातं, आणखी याच्या पुढला इतिहास आहे जो आता तुम्ही दाखवताय तो इतिहास आहे किंवा अगोदरचाही इतिहास आहे, इतिहासाची प्रेरणा घ्यायला आणखी संशोधन होणं गरजेचं आहे? अत्यंत गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी काय आहेत, काही गोष्टी चुकीच्या लिहिल्या गेल्या आहेत, काही गोष्टींना पुरावे नाहीत किंवा तथ्यांश नाही, सत्याच्यावरती आधारित नाही। सत्यवादी इतिहास लिहिणं हे काळाची गरज आहे आणि खरा इतिहास समोर आला पाहिजे।
आणि त्यासाठी संशोधन व्हायला पाहिजे. ह्या पुस्तकावरनं एक जाणवलं की याच्या जवळ 35,000 कॉपीज गेलेल्या आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक नाविन्यपूर्ण विषय होता, त्यामुळे अनेकांना तो भावला. आणि माझ्या ह्या पुस्तकावरती शूर सरसेनापती संताजी ह्या पुस्तकावरती प्रतिशोध शंभूराजांच्या क्रूर हत्येचा रणधुरंधर संताजी हा पिक्चर काही दिवसात येत आहे. म्हणजे हा चित्रपट यावा अशी तुमची इच्छा होती का? आणि जसं छावाला यश मिळालं आता, कारण आधुनिक युगात वाचन कमी झाले, मात्र चित्रपटाच्या माध्यमातून संभाजीराजे प्रत्येकाच्या मनामनात आज पाहायला मिळतात. तसंच संतांजीचं जे हे चित्रपट येतोय तुमच्या लेखणीतून साकारलेलं आहे, अनेक दिग्दर्शक प्रयत्न करतात. काय बोलणं झालं, कोण हे सगळं चित्रपट आणते? तसा काय उद्देश माझा लिहिण्यापूर्वी नव्हता आणि नाही आहे. कारण माझं पुस्तक हे 7 वर्षापासून मी सुरू केलं, 5 वर्षानंतर ते पुस्तक पूर्ण झालं आणि त्यातनं एक शोध लावला मी. सत्य बाहेर आलं की शंभूराजांचा क्रूर हत्येचा बदला घेणारा एकमेव सरसेनापती संताजी आहे. आणि त्याच्यामुळे की छावा आलाय म्हणून, छावा तर आत्ता आला पण माझं पुस्तक 7 वर्षापूर्वीपासूनचं आहे. त्याच्यामुळे काही अनेक दिग्दर्शक अप्रोच झाले मला, काही मला दिल्लीला शोधायला आले आणि अशा याच्यामध्ये मग अमोल गोळे हे दिग्दर्शक आहेत, त्यांनी अप्रोच केला. काही प्रोड्युसर माझ्याकडे आले आणि मी माझ्या पुस्तकाचे राईट्स त्यांना दिलेले आहेत. त्याच्यावरती रणधुरंधर संताजी हा चित्रपट लवकरच येण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये म्हणजे छावामध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन आले, काही लोकांनी म्हणले असा इतिहास नाही, तसा इतिहास नाही. तुमच्या या पुस्तकावरचा इतिहास एकदम सत्यतेवर आहे, यावर वाद होणार नाहीत आणि खरा जो पराक्रम आहे तो मराठ्यांचा पाहायला मिळेल. अगदी बरोबर आहे, कारण हे पुस्तक लिहिताना मी खूप काळजी घेतलेली आहे. ॲज अ एक पोलीस अधिकारी, IPS अधिकारी म्हणून पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली नाही. त्याच्यामुळे पुराव्यास आणि सत्य घटनेवरती आधारित हे पुस्तक आहे. वाद होण्याचा विषय नाही, कारण संताजी वर्सेस औरंगजेब आणि संताजी याच्यामधल्या ह्या लढाया आहेत, त्याचं वर्णन आहे. आणि संताजीचं नेतृत्व, कर्तृत्व आणि शूरत्व आणि त्याची जी ताशी 30 कोस मैलाने त्या स्पीडनी घोडा मारण्याची जी घोडदौड होती, ती घोडदौड सुद्धा लोकांना कळणार आहे. या चित्रपटात नवीन पिढीला काय असं पाहायला भेटेल की ज्याने प्रेरणा मिळेल, आणखी प्रेरणा मिळेल? कारण छावानंतर अनेकांना प्रेरणा, अनेक जण पुस्तक वाचायला येत आहेत. तुम्ही आता 7 वर्षापासून पुस्तक लिहिताय. असं एखादं वैशिष्ट्य आहे जे संताजीचं की जे खरंच प्रेरणादायक आहे आणि हे मराठ्यांसाठी अभिमानाची गोष्ट? तो काळ असा होता, छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्याचे संस्थापक आहेत, त्यांनी जवळजवळ 350च्या वरती किल्ले घेतले आणि त्यांचा 50व्या वर्षी अकाली मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर लोकांना वाटलं की आता ह्या स्वराज्याचं काय होईल. परंतु छत्रपती युवराज संभाजीराजे 23व्या वर्षी छत्रपती झाले आणि त्यांनी आपल्या बेदरकार, शूर, धाडशी वृत्तीने औरंगजेबाला जेरीस आणले. त्यांचे एकूण 90 सरदार आणि 5.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या फौजेला 4ही दिशांनी त्यांच्यावरती हल्ला केला. अक्षरशः औरंगजेब वैतागला आणि त्यांनी आदिलशाह आणि कुतुबशाही घेण्याचा विचार केला. मराठ्यांचं राज्य सोडून पहिले आदिलशाही मिळवली, नंतर कुतुबशाही मिळवली आणि त्याच्यानंतर पुन्हा स्वराज्याचा घास गिळण्यासाठी आला. संभाजी महाराजांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हमला केला, औरंगजेबाला मुंहतोड जबाब दिला, ती परिस्थिती, ते शौर्य, ते लढाई आणि ते गुण हे तरुण पिढीने घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्या पुढे जाऊनही मी सांगेल की शूर सरसेनापती संताजी ज्यांनी शंभूराजांच्या क्रूर हत्येचा बदला घेतला, त्यांचं शूरत्व, त्यांनी केलेलं अतिशय संकटामध्ये, त्या काळ असा होता की संभाजी महाराज पकडले गेले, त्यांना ठार केलं आहे आणि त्याच्यामुळं मराठ्यांना राजा राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. राजाराम महाराजांना नंतर त्यांचा कलशारोहण करण्यात आलं, परंतु राजाराम महाराजांना सुद्धा जिंजीला जावं लागलं आणि 8 वर्ष मराठ्यांच्या सिंहासनावर राजा नसताना हे स्वराज्य सांभाळायचं फार मोठी जिकरीची होती. खजिन्यामध्ये पैसा नाही, सैन्यबळ पुरेसं नाही आणि सैन्याची संचनी करणे, त्यांना एकत्र आणणं आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूशी लढाई करणं हे अतिशय जिकरीचं काम होतं. ते संताजीने केलं. हे खरोखर शिकण्यासारखं आहे. अनेक नौजवान, तरुण विद्यार्थी आत्महत्या करतात, खचून जातात, डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना खऱ्या अर्थाने हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. त्यांनी जर वाचलं तर ते कधीही आयुष्यामध्ये आत्महत्या करणार नाही. धन्यवाद सर. तर हे होते शेखर पाटील सर. ज्याप्रमाणे
छावा चित्रपटाची उत्सुकता होती. छावा चित्रपटाची लोकप्रियता एवढी प्रचंड झाली की प्रत्येकाच्या तोंडात छावा चित्रपटाविषयी आपल्याला ऐकायला मिळालं. त्याचबरोबर त्याच्या पुढं काय झालं याची सुद्धा उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आहे. चित्रपट चाहते असतील, शिवप्रेमी असतील, मराठा साम्राज्यावर स्वराज्यावर प्रेम करणारे असतील, त्या सर्वांसाठी त्याच्या पुढं नेमकं काय झालं हे या सगळ्या पुस्तकांच्या आधारित जो चित्रपट येतो त्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच हा इतिहास पुन्हा एकदा मराठ्याला ज्वलवे इतिहास निर्माण करणारा जो इतिहास आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.